यावेळेसची निवडणूक जी आहे ती पूर्णतः काँग्रेसने बदलून टाकलेली आहे. पैसा दो पैसा दोची निवडणूक जी आहे ती आता मुद्द्यावरची निवडणूक झालेली आहे. पण काँग्रेसने असे प्रयत्न करत असताना सुद्धा बीजेपी मात्र पैशाचा कशा पद्धतीने सर्रास उधळपट्टी करत आहे, सर्रास पैसा उडवत आहे. सत्तेचा माज कसा आहे तो दिसतो आहे. सगळ्या लोकांना, आपल्या नगरसेवकांना आता घाबरून नेलं की त्यांना काय आहे त्यांचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे. पण जम्मू काश्मीर, दिल्ली, मुंबई, गोवा, उज्जैन, हैदराबाद अशा सगळ्या ठिकाणी आपापल्या नगरसेवकांना 10 दिवस झाले सहलीवर त्यांनी पाठवलेला. आज रेडिसनमध्ये सगळे लोक थांबलेले आहे 5 स्टार हॉटेलमध्ये आणि तिथून ते मतदान करायला नाही, कारण त्याचा काही मुद्दाच नाही आहे. आम्ही मुद्दे घेऊन चाललोय. नगर परिषदच्या निधीचे प्रश्न आहे, नगर परिषदच्या योजनांचे केंद्र पुरस्कृत योजना, राज्य पुरस्कृत योजना, जलजीवन मिशनचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे. हे कुठलेच प्रश्न यांनी सोडवलेले नाही आहे आणि त्याच्यामुळे आमच्या लोकांना पण पैशाचा आमिष दाखवण्याचा जो आहे प्रयत्न सातत्यानं करत आहेत. पण आमचे लोक काही त्यांना बदत नाही आहेत. आमचे लोक प्रामाणिकपणे काँग्रेसच्या विचाराच्या पाठीशी, लोकशाहीच्या मूल्याच्या पाठीशी आणि संविधानाच्या पाठीशी उभे, कारण ही लढाई त्याची आहे. आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हे जे नगरसेवक आहेत ते मला व्होट करतील. इथे काही सिम्बॉल नसतं, इथे प्रिफरन्शियल व्होटिंग असते. 1 नंबर टाकायचा आहे अतुल लोंढेच्या नावापुढे आणि तो नंबर टाकण्याचे आहे कशासाठी आहे तर राज्याच्या भल्यासाठी आहे. कशासाठी आहे तर कोणीतरी असा प्रतिनिधी असावा जो विधान परिषदेमध्ये आपले मुद्दे चांगल्या ताकदीने मांडू शकेल. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की 836 जे मतदार आहेत ते माझ्या पाठीशी उभे आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.